नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपला पदार्थ आहे मसाला भेंडी. पण मसाला भेंडी ही एक एक चिरून त्यामध्ये एका भेंडीमध्ये मसाला न भरता मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ही भेंडी कशी तयार करायची ते शिकवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता यासाठी लागणारे मसाले आणि साहित्य पाहून घेऊया. तर इथे मी घेतला आहे ठेचलेला लसूण, घरचं लाल तिखट, धने पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, फोडणीसाठी जिरी, मोहरी, कढीपत्ता, दाण्याचा कूट घेतला आहे शेंगदाण्याचा. हा कूट मी शेंगदाणे भाजून बारीक केलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतले आहे. तर आता या साठी लागणारे मुख्य म्हणजे भेंडी आहे. या भेंड्या मी स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घेतले आहेत. हे पहा, भेंडी अशी कोरडी करून घ्यायची आहे. आता या भेंड्या आपण चिरून घेणार आहोत. तर आता पाहू शकता अशा पद्धतीने मी भेंडी चिरून घेतली आहे. तुम्ही सुद्धा अशी छोटी छोटी भेंडी घ्या, शक्यतो कोवळी भेंडी निवडा. आणि जी भेंडी लांब होती तिला मी मध्ये आडवा काप टाकून असे 4 तुकडे केले. आणि जी भेंडी खूप छोटी होती ती मी अशीच ठेवलेली आहे. अशा पद्धतीने काप करून घेतली आहे. तर आपण आता बनवायला घेऊया. तेल घालून घेतलेले आहे. आता आपले तेल गरम झाले. जिरी, मोहरी, ठेचलेला लसूण घालू. कढीपत्ता घालू. लसूण छान परतून देऊया. आता यामध्ये घरचा मसाला, धना पावडर आणि हळद पावडर घालून घेऊया. मीठ लगेच घालायचे नाहीये. मिठामुळे पाणी सुटते मिठाला आणि भेंडीला पण चिकट व्हायची शक्यता असते. त्यामुळे आपण मीठ शेवटी घालणार आहोत, लगेच घालायचं नाहीये. आणि भेंडी सुद्धा अशी कोवळी कोवळी घेतली ना की पटकन शिजते, एकसारखी शिजायला सोपी जाते. म्हणून शक्यतो एकसारखी भेंडी घ्या. मुलांच्या सकाळच्या टिफिनसाठी, घाईच्या कामाला म्हणा, ऑफिससाठी म्हणा, खूप पटकन होणारी मस्त अशी चटपटीत भाजी आहे. आणि भेंडीला आडवे टाकल्यामुळे मसाला सुद्धा सगळीकडे लागला जातो छान. अशा पद्धतीने हलवून घ्या. आता यावर आपण झाकण ठेवू आणि शिजून देणार आहोत. भेंडी शिजत असताना अधूनमधून हलवत राहायचं आहे. मी पण येता जाता हलवत होते. आता या स्टेपला आपण इथे मीठ घालणार आहोत. मीठ हे शेवटी घालायचे आहे. त्यामुळे भेंडीला जी वाफ सुटते ती आणि मिठाचं पाणी यामुळे भेंडी चिकट होण्याची शक्यता असते. म्हणून आपण मीठ नंतर घालणार आहोत, घातलेले आहे. तसेच आता शेंगदाण्याचा कूटही घालून घेऊया. तुम्हाला जर वाटत असेल तुमची भेंडी तरी सुद्धा चिकटच झाली आहे तर तुम्ही इथे 2-3 थेंब लिंबाचा रस घालू शकता. लिंबाच्या रसाने भेंडी अजिबात चिकट होत नाही. माझी चिकट झालेलीच नाहीये त्यामुळे मी घातलं नाही. पाहू शकता अशी मोकळी, अजिबात चिकट झाली नाही भेंडी.
आता मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यावर 2 ते 3 मिनिटं पुन्हा एकदा झाकून ठेवू आणि एक 4 ते 5 मिनिटं वाफवून देऊ. तर आता 2-4 मिनिटं मी वाफवून घेतलं होतं. पाहू शकता भेंडी अशी मोकळी झालेली आहे आणि सर्व भेंड्यांना मसाला सुद्धा एकसारखा लागलेला आहे. पाहू शकता. काढून घेऊयात. तर अशी आपली गरमागरम भेंडीची भाजी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा अशी मसाला भेंडी तयार तुमच्या घरी बनवून बघा. कमेंटमध्ये मला कशी झाली आहे ते सांगा. अगदी झटपट होते, घरातल्या साहित्यामध्ये पटकन तयार होणारी अशी भाजी आहे, साधी सोपी. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुमची भेंडी अशी मोकळी चिकट व्हायला नको आहे, तर मुख्य म्हणजे भेंडी शक्यतो उभी चिरा. आणि जर तुम्ही भेंडी आडवी चिरली असेल तर त्यामध्ये 1-2-3 थेंब लिंबाचा रस घाला. आणि भेंडीला शक्यतो मीठ हे सर्वात शेवटी घाला, त्यामुळे तुमची भेंडी चिकट होणार नाही. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबतही माझे व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.